चला तर मग आज मी बनवणार आहे पनीर बटर मसाला। खूप सोपा आहे आणि मेन म्हणजे अगदी हॉटेलची ग्रेव्ही जशी असते अगदी त्या पद्धतीचा होतो, खायला मस्त लागतो। सो चला पनीर बटर मसाला कसं बनवायचं ते बघूया। तर इथे मी ग्रेव्ही बनवण्यासाठी आपल्याला मसाला बनवायचा आहे। 2 मोठ्या साईजचे कांदे घेतलेले आहेत, 2 टोमॅटो घेतलेले आहेत मोठ्या साईजचे। जर आंबट असले तर 1.5 घ्या किंवा 1च घ्या मोठ्या साईजचा, हे मीडियम साईजचे आहेत। टोमॅटो चिरून मी साईडला ठेवते, कांदे चिरून जारमध्ये ठेवलेत। 1 हिरवी मिरची, 10-12 लसणाच्या पाकळ्या, कांदे। तर इथे काल्याचा तुकडा घेतलेला आहे, 5-6 लवंग मिरे, दालचिनीचा तुकडा आणि 1 वेलदोडा। हे छान आपल्याला आल्यासोबत कुटून घ्यायचं आहे, म्हणजे थोडंसं, आणि मिक्सर जारमध्ये ते भरून घेते, म्हणजे कसं ते जाडसर राहायला नको, त्याचा खूप छान फ्लेवर येतो ह्या भाजीला। आणि आपल्याला याची छान अशी प्युरी करून घ्यायची, कांदे आणि खड्या मसाल्याची आधी करून घ्यायची। प्युरी करून झाल्यानंतर मी ती काढणार आहे। याच्यात एक स्पेशल छान असा मसाला वापरणार आहोत, ज्याच्याने हॉटेल स्टाईल ग्रेव्ही होते याची, तर त्याच्यासाठी पुढे बघत राहा। तर आता इथे कांद्याची प्युरी मी करून घेतली, त्याच्यानंतर टोमॅटोची सुद्धा आपण प्युरी करून घेऊ आणि ती सुद्धा आपण साईडला काढून घेऊ। तर इथे मी पावशर पनीर घेतलेला आहे आणि त्या पनीरचे मी मस्त असे तुकडे करून घेते। आणि तुम्हाला सांगते, मला पनीरचे तुकडे करायला फार आवडतं, म्हणजे असं टेम्पटिंग वाटतं ते। चला पनीरची भाजी बनवायला सुरुवात करू। 3-4 पळ्या तेल घातलं आहे मी, जिऱ्याची फोडणी दिली, त्याच्यामध्ये मस्त 1 तेजपत्ता आणि लाल मिरची असली ना तर लाल मिरचीचे 2-3 तुकडे टाकायचे। तर मी 1 मिरचीचे तुकडे केलेत। आणि जी कांद्याची प्युरी आपण केली होती ती सर्वात आधी आपल्याला छान गोल्डन होईपर्यंत कढईमध्ये किंवा तेलामध्ये आपल्याला छान ती फ्राय करून घ्यायची। बघा मस्त असं तेल सुटेपर्यंत। इथं कांदा छान भाजला गेलेला आहे। त्याच्यानंतर मग आपण त्याच्यामध्ये टोमॅटोची प्युरी घालूया। टोमॅटोची प्युरी जर आधी घातली ना तर कांदा छान भाजला जात नाही आणि वेळ पण खूप लागतो, म्हणून मग मी टोमॅटोची प्युरी नंतर टाकली। आता यालासुद्धा तेल सुटेपर्यंत छान झाकण ठेवून 5-1 मिनटं भाजून घ्यायचं। इथे आता तो स्पेशल मसाला तयार करू। हळद, 2 चमचे लाल तिखट जे घरात असतं, 2-3 चमचे आपल्या घरातला साधा जो काळा मसाला असतो तो, आणि इथे मी पनीर बटर मिक्स घेतलेला आहे सुहानाचा, खूप छान होते याच्याने भाजी। तर हे आपल्याला पावशेर पनीरला पूर्ण पॅकेट वापरायचं आहे। आता ही जी पावडर आहे याच्यामध्ये मी, म्हणजे आपलं मिक्सरचं जे प्युरीचं पाणी होतं ते मिक्स केलं, अजून थोडं पाणी टाकून याची छान अशी थोडीशी पातळसर ह्या पद्धतीची पेस्ट तयार करून घ्यायची। दुधामध्ये ही पेस्ट मिक्स केली तरी होतं, पण ऑलरेडी पनीर बटर म्हटलं की ते थोडंसं गोडसरच होतं, त्याच्यामुळे मग मी पाण्यातच मिक्स करते तो मसाला। आणि छान आपल्याला त्या ग्रेव्हीमध्ये ह्या मसाल्याची पेस्ट टाकायची आणि मस्त असा हा मसाला निवांतपणे शांततेत भाजून घ्यायचा। कोणतीही भाजी असली तर त्याचा मसाला छान भाजला जातो तरच ती भाजी छान होते आणि चविष्ट लागते। तर इथे पनीर बटर आहे, तर याच्यामध्ये आपण थोड्या वेळाने बटरसुद्धा घालूया, म्हणजे मसाला असा थोडासा भाजला गेला छानपैकी का त्याच्यामध्ये मीठ चवीनुसार आणि बटर घातलं आहे मी 1 चमचा। आणि हे छान आपल्याला आता मसाला झाकण ठेवूनसुद्धा 5-7 मिनटं हा मसाला भाजून घ्यायचा आहे। मसाला बघा छान असा भाजलेला आहे। आणि महत्त्वाची गोष्ट, कमी गॅसवरतीच भाजायचा, कारण ही ग्रेव्ही खाली चिपकते। तर मस्त तेल सुटलं आहे आणि आपली ग्रेव्ही छान भाजली गेली आहे। याच्यामध्ये जे काही पनीरचे तुकडे मी कट केले होते कच्चेच घालते, शेकलेले नाही आहेत। आणि थोडंसं पनीर मी ग्रेट करून घेतलं, ज्याच्याने भाजी मस्त होते, ते पण मी टाकून दिलं। आणि आपल्याला हे छान असं मिक्स करून घ्यायचं आहे। छान एकजीव झाल्यानंतर याच्यामध्ये गरम पाणी सोडले। तुम्ही ह्या ग्रेव्हीला वाढवू पण शकता, पण मी अगदी हॉटेल स्टाईल बनवते त्याच्यामुळे मग मी थोडीशी ग्रेव्ही घट्टसरच ठेवली। हिला 5 मिनटं कडू द्यायची आणि आपलं पनीर बटर मसाला तयार आहे। एकदम मस्त असा सुगंध येतो, तुम्ही बाहेरची भाजी नक्कीच विसराल, मी गॅरंटी देते। ह्या पद्धतीने तुम्ही पनीर बटर मसाला ट्राय करून बघा आणि मग बाहेरचे खाता की नाही ते मला कमेंटमध्ये सांगा। रेसिपी आवडली तर लाईक करा।